हे मा तुझे सलाम लिहिताना कसं होतं की मला ती साऊंड सीडी मिळाली होती आणि साऊंड होता मा तुझे सलाम. मी आय कॅन्ट राईट एक असं मा तुझे सलाम. तो जोश आहे ना गायलेला तोच मला याच्यामध्ये दिसला पाहिजे तरच मी कम्युनिकेशन करायला सुरुवात होतं ना. ते लोकांच्या लक्षात का राहतं तेच राहतं ते मी विठ्ठल लिहिला ते जेव्हा मी विठ्ठल बघितला त्याच्या आधी मी विठ्ठल असा लिहिला होता असा विठ्ठल. पण साक्षात जेव्हा मला एक बडवा घेऊन गेला आणि त्यांनी सांगितलं की आता बघ आता कॉलरला पकडलं आणि डायरेक्ट विठ्ठलच्या पायाशी नेऊन ठेवलं. मी म्हटलं आता हीच संधी आहे तुला रेखाटायची. आणि मग तो विठ्ठल हे आणि मग इथे परत तसा एक टिळा टाकला असा. काय झालं त्याच्यानंतर बरेच लोकांनी तो विठ्ठल 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 करायला लिहायला सुरुवात केली ती. पण जसं दिसलं तसं लिहिणारा मीच होतो कारण मी विठ्ठला साक्षात बघितलं होतं. आणि विंग कॅलिफर माझ्यातला डिझायनर जागा होणं माझ्यातला कॅलिफर जागा होणं आणि ते डिझाईन जसंच्या तसं मांडणं ती गंमत असते त्याच्यामध्ये. त्यामुळे एखादं गाणं सुचलं किंवा एखादं तर ते त्याच्यात तिथे मांडलं. तर मागे आरती अंकलीकरांनी रामावरची गाणी गायली होती तर तेव्हा राम लिहिताना मी असं छान पुण्यामध्ये केला होता हा कार्यक्रम आम्ही असं हे काय होतं की हे सगळं आपल्याला माहिती असतं. आम्ही काय करतो की याच्यामध्ये असल्या कारणाने हे सगळं मांडण्याचा प्रयत्न करतो आणि ते मांडणंच फार गरजेचं असतं. अभिव्यक्तीचं माध्यम म्हणजे